नमस्कार मित्रांनो. आज आपण लाइटिंग सिस्टम्सबद्दल बोलणार आहोत. आता हे एक असं स्किल आहे ना जी प्रत्येक इलेक्ट्रिशियनसाठी अगदी महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरू करूया. ओके, तर आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी लाइटिंग इतकी महत्त्वाची काय? त्यानंतर तिचे प्रकार कोणते? ती नक्की कशाची बनलेली असते? आणि हो, प्रकाश मोजतात कसा? या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घेऊया. चला तर मग आपल्या पहिल्या सेक्शनकडे वळूया. योग्य लाइटिंग असणं हे सेफ्टी आणि कामाच्या वेगासाठी इतकं गरजेचं का असतं? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चांगली लाइटिंग म्हणजे फक्त लख्ख उजेड नाही. खरी गोष्ट तर ही आहे की ती एक सेफ आणि प्रोडक्टिव्ह वातावरण तयार करते. म्हणजे बघा, डोळ्यांवरचा ताण कमी होतो, कामाचा स्पीड वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, अपघात टळतात. हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. तुम्हाला माहिती आहे का, प्रकाशाची दिशा कशी पूर्णपणे त्याचा इफेक्ट बदलू शकते? चला, या 4 मुख्य प्रकारांबद्दल जाणून घेऊया. ह्यामध्ये ना 2 एकदम विरुद्ध प्रकार आहेत. एक आहे डायरेक्ट लाइटिंग, म्हणजे प्रकाश थेट खाली येतो, जसं आपण वर्कशॉपमध्ये बघतो, एकदम फोकस केलेला. आणि दुसरीकडे आहे इनडायरेक्ट लाइटिंग, जिथे प्रकाश वरच्या बाजूला म्हणजे छताकडे जातो आणि तिथून खाली पसरतो. यामुळे डोळ्यांना अजिबात त्रास होत नाही. विचार करा, हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये कसं शांत वाटतं, तसं काहीसं. आणि आता बघूया काहीतरी इंटरेस्टिंग. हायब्रिड सिस्टम म्हणजे काय, तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट यांचं एक भारी कॉम्बिनेशन. साधारण 60 ते 90% प्रकाश खाली येतो आणि उरलेला वर जातो, किंवा याच्या उलट ऑफिस किंवा आर्ट गॅलरीसारख्या ठिकाणी हे एकदम परफेक्ट काम करतं. आता या टेबलवर एक नजर टाका. इथे या 4ही प्रकारांची तुलना केली आहे. अगदी सोपं आहे बघा. डायरेक्ट लाइटिंगची इफिशियन्सी सगळ्यात जास्त, पण डोळ्यांवर येणारा ग्लेअर म्हणजे चकचकाट पण जास्त. या उलट इनडायरेक्ट लाइटिंगमध्ये ग्लेअर जवळजवळ नसतोच, पण इफिशियन्सी कमी असते. म्हणजे प्रत्येक जागेनुसार आपल्याला योग्य प्रकार निवडावा लागतो. ओके, आता पुढचा प्रश्न. ही लाइटिंग सिस्टम नक्की कशापासून बनलेली असते? चला तिचे भाग समजून घेऊया. कोणतीही लाइटिंग सिस्टम घ्या, साधी घरातली असो किंवा फॅक्टरीमधली मोठी, त्यात हे 5 मुख्य भाग असतातच. एक म्हणजे सप्लाय, जिथून वीज येते. दुसरं कंट्रोल, म्हणजे आपले स्विच वगैरे. तिसरं आहे ऑक्झिलरी इक्विपमेंट, म्हणजे चोक किंवा स्टार्टर सारख्या गोष्टी. मग येतं ल्युमिनियर किंवा फिटिंग, आणि शेवटी स्वतः लॅम्प किंवा दिवा, जो प्रकाश देतो. आता आपण एका फिक्स्चरला जवळून बघूया. बघा, इथे आतमध्ये कंट्रोल गिअर आहे, जो करंट कंट्रोल करतो. हा आहे होल्डर, ज्यात आपण लॅम्प लावतो. मग हा आहे स्वतः लॅम्प. त्याच्या मागे आहे रिफ्लेक्टर, जो प्रकाश एकाच दिशेने पाठवतो. आणि समोर आहे डिफ्यूजर, जो प्रकाश पसरवतो आणि त्याला सॉफ्ट बनवतो. हा जो डिफ्यूजर आहे ना, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. याचं काम काय, तर बल्बमधून येणारा डायरेक्ट डोळ्यांना टोचणारा प्रकाश कमी करायचा. अगदी सोपं उदाहरण म्हणजे आपल्या घरातल्या ट्यूबलाईटवरचं ते पांढरं कव्हर. तेच आहे डिफ्यूजर. त्यामुळे प्रकाश छान पसरतो. ठीक आहे, आपण प्रकार बघितले, भाग बघितले. पण हा प्रकाश मोजायचा कसा? म्हणजे किती प्रकाश आहे हे कसं ठरवायचं? चला आता ते समजून घेऊया. तर प्रकाश मोजण्याचं जे युनिट आहे त्याला म्हणतात लक्स. एकदम सोपं आहे. या चित्रात बघा, 1 बाय 1 मीटरच्या जागेवर जेवढा प्रकाश पडतो त्याला 1 लक्स म्हणतात. म्हणजे एखाद्या पृष्ठभागावर किती प्रकाश पोचतोय हे मोजण्याचं हे एक एकक आहे. आता हा लक्स स्केल बघा. यावरून आपल्याला कळतं की कोणत्या कामासाठी किती प्रकाश हवा. साध्या कॉरिडॉरमध्ये चालायचं असेल तर 100 ते 150 लक्स पुरेसे आहेत. पण वर्कशॉपमध्ये काम करायचं असेल तर 300 ते 500 लक्स लागतील. आणि विचार करा, जिथे एकदम बारीक काम असतं, जसं इलेक्ट्रॉनिक सर्किटवरचं काम, तिथे तर 750 ते 1000 लक्स प्रकाश लागतो, नाहीतर चूक होऊ शकते. ओके, तर आतापर्यंत आपण थेअरी बघितली. प्रकार, भाग, मोजमाप सगळं झालं. पण सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्याचा प्रॅक्टिकल वापर कसा करायचा? चला आता आपण प्रत्यक्ष उदाहरणांकडे जाऊया. बघा, प्रत्येक जागेची गरज वेगळी असते. घरात आपल्याला आराम करायचा असतो, म्हणून आपण सेमी इनडायरेक्ट किंवा इनडायरेक्ट लाइटिंग वापरतो, ज्यामुळे एक छान वातावरण तयार होतं. पण इंडस्ट्रीमध्ये तिथे सेफ्टी आणि स्पष्टता सगळ्यात महत्त्वाची, म्हणून तिथे वापरतात डायरेक्ट लाइटिंग. आणि रस्त्यांवर तिथे जनरल किंवा डायरेक्ट लाइटिंग वापरली जाते, जेणेकरून रात्री सगळं सुरक्षित राहील. तर मग आज आपण जे काही शिकलो त्याचा सारांश काय? ही ब्लूप्रिंट लक्षात ठेवा. 1. प्रकाशाची दिशा ठरवते की लाइटिंगचा प्रकार कोणता. 2. प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे, खास करून सेफ्टीसाठी. 3. प्रकाश मोजतात लक्समध्ये. आणि 4. जागेचा वापरानुसारच लाइटिंगची गरज ठरते. हे 4 मुद्दे म्हणजे चांगल्या लाइटिंग प्लॅनचा पाया आहेत. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न.
आपण ग्लेअर आणि कम्फर्टबद्दल बोललो, बरोबर. मग विचार करा, हॉस्पिटलच्या पेशंट रूममध्ये कधीही एकदम तेजस्वी डायरेक्ट लाइटिंग का वापरली जात नाही? पेशंटच्या आरोग्याचा आणि प्रकाशाचा काय संबंध असेल? नक्की विचार करा.